आहा हा, कच्च्या टोमॅटोचं गावरान भरीत, सोबत गरमागरम भाकरी, भाजलेली मिरची आणि कांदा. काय मस्त बेत आहे. चला तर पाहूया निक्कूज डिशविशमध्ये. हॅलो डिशविश फॅमिली, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपली खादाडी चालू आहे ना? तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कच्च्या टोमॅटोचं गावरान पद्धतीनं केलं जाणारं भरीत. सो चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. माझ्याकडे 4 ते 5 टोमॅटो मी घेतलेले आहेत आणि 4 हिरव्या मिरच्या. मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये एक व्ह्यू दाखवला होता सुरुवातीला आणि एक प्रश्न विचारला होता, तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं आहे का? माझ्या इथे ना मी नवीन शेगडी घेतली आहे, म्हणजे गॅस कुकटॉप घेतला आहे. तर आता त्याच्यावरतीच मी इथे स्वयंपाक करते आहे आणि हेच तुम्हाला मला सांगायचं होतं. ही पण एक नवीन खरेदी मी केलेली आहे. त्यावर 3 बर्नर आहेत. सो हे असं आहे. मी इथे 5 टोमॅटो घेतलेले आहेत, हिरवे टोमॅटो, कच्चे हिरवे टोमॅटो, आणि ते आता मी गॅसवर भाजून घेते आहे. त्याच्यासोबतच मिरच्या पण मी भाजूनच घेणार आहे. सो आता आपण हे पलटूया आणि छानपैकी भाजून घेऊया. अशा रीतीने मिरची आणि टोमॅटो भाजून झालेले आहेत. आता मी या भाजलेल्या टोमॅटोची साल काढून घेणार आहे. जे काळा झालेला भाग आहे हा मी काढून घेणार आहे पिलरनी. अशा तऱ्हेनं टोमॅटोची साल काढून ते मी पाण्याखाली धुवून घेतलेले आहेत. आता आपण हे मिक्सरवरती ओबडधोबड बारीक करून घ्यायचे आहे. पण त्याआधी आपण इथे मिरचीचा ठेचा करून घेणार आहे. यामध्ये मी घेतलेत भाजलेल्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर. हे सगळं आपण मिक्सरला थोडं बारीक करून घेऊया. आपला हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा बनवून तयार आहे. आता आपण जे भाजून घेतलेले टोमॅटो आहेत ते ओबडधोबड बारीक करून घेतलेले आहे. हे मिक्सरमध्ये बारीक केलेले आहे. आता मी इथे एक पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये मोहरी आणि जिरे घालणार आहोत. आता तेल गरम झालं आहे, तर यामध्ये मी जिरे मोहरी घालते. जिरे मोहरी तडतडली की आपण याच्यामध्ये जो मिरचीचा आणि लसूण कोथिंबीरीचा ठेचा केलेला आहे तो घालायचा आहे. जिरे मोहरी तडतडत आहेत. आता आपण यामध्ये घालूयात मिरचीचा ठेचा आणि थोडंसं परतून घेऊया. आणि आता यामध्ये घालूयात एक मोठ्या साईजचा कांदा, तो मी बारीक चिरून घेतलेला आहे. आणि हे छान आता शिजू देऊया. भरीत बनवताना आपण हळद नाही वापरत, सो मी नाही वापरलेली. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही फोडणीत घालू शकता. या भरतासाठी आपण मिरची आणि हिरवे टोमॅटो भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे हे भरीत खूपच खमंग लागते. आणि सोबत गरमागरम भाकरी असेल तर क्या बात आहे. भरतासाठी थोडं तेल जास्त लागतं, पण कॅलरी कॉन्शियस लोकांनी कमी घातलं तरी चालेल. आता मी यात घालते आहे भाजलेल्या शेंगादाण्याचं कूट. तुम्ही अख्खे शेंगदाणे घातले तरी चालू शकेल. हे आता 1 मिनिटासाठी परतून घेऊन यामध्ये आपण जे टोमॅटोची पेस्ट केलेली आहे, म्हणजे ओबडधोबड जे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत ते यात घालणार आहोत. आता आपण टोमॅटो घालूया आणि हे मिक्स करून घेऊया. आता यात घालूयात चवीपुरतं मीठ आणि मिक्स करूया.
आणि थोडं वाफ काढूया आपण याची. जास्त शिजवायचं नाही आहे, नाहीतर टोमॅटो पूर्ण पाणी शोषून घेतो. त्यामुळे आपल्याला 1 मिनिटासाठी वाफ द्यायची आहे की आपलं टोमॅटोचं भरीत तयार. एक वाफ काढूया. अशा रीतीने आपले खमंग चरचरीत असे हिरव्या टोमॅटोचं गावरान भरीत तयार आहे. आपली ही डिश सर्व करून तयार आहे. हा काय घमघमाट सुटलाय. काय केलंय हे नक्की? अरे हे आहे कच्च्या टोमॅटोचं भरीत आणि ओके. भाकरी असा बेत आहे आज. ओके. तर आपण आता टेस्ट करूयात. ओके मंडळी, आपण वांग किंवा लाल भोपळ्याचं भरीत हे नेहमीच करत असतो. हे असं कच्च्या टोमॅटोचं गावरान पद्धतीनं तुम्ही एकदा भरीत करून बघा आणि मला नक्की तुमचे फीडबॅक द्या की कसं लागतं आहे. खूप छान लागतं हे भाकरीसोबत, चपातीसोबत, त्यानंतर वरण भातासोबत. तुम्ही ही साईड डिश म्हणून नक्की ट्राय करा आणि निक्कूज डिशविशला भेट देत राहा. आता आम्ही ही डिश ट्राय करणार आहे गरमागरम भाकरीबरोबर. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छान छान खमंग रेसिपीसह निक्कूज डिशविशमध्ये लवकरच. बी हॅप्पी अँड स्प्रेड हॅपीनेस आणि आपली खादाडी चालू ठेवा.